निर्मल वारीच्या संदर्भात या ठिकाणी झालेलं सगळं चिंतन मंथन आणि निवेदन श्रवण करत असताना माझ्या मनात सारखा एक विचार येत होता, पाऊले चालती पंढरीची वाट, या निष्ठेनं शतकानुशक्त पंढरपूरकडे जाणाऱ्या या भगवत भक्तांची सेवा करणाऱ्या निर्मल वारीच्या प्रकल्पामध्ये जोडल्या गेलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना साष्टांग अभिवादन करावं, अशा प्रकारचं पुण्य त्यांनी अर्जित केलेलं आहे. भगवंताचं भक्त होणं ही एक गोष्ट आहे आणि भगवंताच्या भक्ताचा भक्त होणं ही दुसरी गोष्ट आहे. आमच्या परंपरेमध्ये सांगितलंय, भगवान म्हणतात, मद भक्तानांच ये भक्ता स्ते मे प्रियतमामताः. पंढरपूरचा वारकरी भगवंताची भक्ती करतो, पण निर्मल वारीचा कार्यकर्ता ही भगवंताची भक्ती करणाऱ्यांची सेवा करतो, म्हणून तो अधिक वंदनीय आहे. अगदी पुराण वाक्याप्रमाणे अधिक वंदनीय आहे. जे खरोखर व्हायला आवश्यक होतं ते अत्यंत आवश्यक होतं, पण फार अवघड वाटत होतं, असं सगळं आपण साकार करून दाखविलं. हा अत्यंत मोठा पुरुषार्थ आपण सर्वांनी मिळून केला. सुदूर गावाहून या ठिकाणी आलेले आपण सर्वजण याची योजना बनवणारे, ती योजना कार्यवाहीत आणणारे, त्या योजनेचा पाठपुरावा करणारे आणि 10 वर्ष अखंडपणे त्या योजनेमध्ये एकही पाऊल मागे न घेता अधिकाधिक तयारीनं पुढे जाणारे आपण सगळे लोक एक अत्यंत महान अभिनंदनीय सेवा करीत आहात. निर्मल वारी नंतर हरित वारी. सर्वात पहिल्यांदा मला एक गोष्ट आणखी सांगायची आहे मित्रांनो. निर्मल वारी आरंभ होण्याच्या आधीचं जे वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये नाक दाबून चालावं लागत होतं आणि पिढ्यानपिढ्या अनेक प्रकारची अव्यवस्था सोसावी लागत होती. हे सगळं आपल्या शहाण्यांना आपणाला कळतं, हे काही त्या जुन्या पुराण्या वारकऱ्यांना कळत नव्हतं असं नाही. पण हे सगळं सोसून ज्यांनी शतकानुशतक वारी केली त्या सगळ्या वारकऱ्यांना साष्टांग दंडवत प्रणाम. स्वच्छता प्रत्येकाला भावते, ती आवश्यक पण आहे. सुविधा प्रत्येकाला बऱ्या वाटतात, त्याही करणं आवश्यक आहे. पण स्वच्छता, सुविधा यांच्याही पलीकडे त्या विठ्ठलाच्या चरणांशी प्राणापलीकडे प्रेम करत ज्यांनी शतकानुशतक हे चालू ठेवलं, त्यांचा जो आपल्यावरती उपकार आहे तो कधीच विसरता येत नाही. त्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम एवढ्या करता की 350 वर्षाचा अंधकार संपवून छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारूढ झाले. हिंदवी स्वराज्याची, हिंदवी स्वराज्य असे लपतछपत शब्द वापरण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या भाषेत बोलायचं तर हिंदू साम्राज्याची स्थापना करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. हिंदवी स्वराज्य म्हणजे इकडचं तिकडचं फालतूचं काही नाही, हिंदू साम्राज्य. पण 350 वर्ष जो काळोख त्याच्या आधी निर्माण झालेला होता, दगाबाज लोकांनी दिल्लीला पृथ्वीराज चव्हाणाला संपवलं, देवगिरीच्या रामचंद्र यादवांना संपवलं. ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्याचं वर्णन माऊलींनी कौतुकानं केलेलं आहे, त्यांच्या प्रेताची कशी विटंबना केली.
आणि राक्षस तागडीच्या लढाईत विजयनगरचं 200 वर्ष दैदिप्यमान समृद्धीनं चकाकणार हिंदू साम्राज्य नष्ट केलं. त्यानंतर या ठिकाणी जे चाललं होतं तो सगळा काळोख काळोख आणि काळोख होता. प्रत्येकी मंदिरं फोडली जात होती, प्रत्येकी मूर्तींचं भंजन होत होतं. एकही महिला सुरक्षित नव्हती, शेतातलं धान्य सुरक्षित नव्हतं, घरातली संपत्ती सुरक्षित नव्हती. धर्मांतरण न कराल तर तुमच्या धडावरती तुमचं मस्तक सुरक्षित नव्हतं. कुणीही यावं केव्हाही कशाईवरती घालावा आणि कुणालाही पळवून न्यावं आणि वाटेल त्या प्रकारचे अत्याचार या महिलांच्या वरती करावे. हाच 350 वर्षाचा काळाकुट्ट इतिहास. यानंतर छत्रपतींचा उदय झाला आणि तो छत्रपतींचा जो उदय झाला ते सिंहासनावरती बसले. याला गेल्या 6 जून या दिवशी 350 वर्ष पूर्ण झाली. 3.5 या शब्दाचं, या अंकाचं महाराष्ट्रात महत्व आहे. महाराष्ट्रात शक्तीपीठ किती आहे? 3.5 आहे. महाराष्ट्राच्या मराठी भाषेची सर्वात महत्वाची ओवी, तिचे चरण किती आहे? 3.5 आहे. कुंडलिनीचे वेढे किती आहेत? 3.5 आहे. देशातल्या कुठल्याही भागात पाढ्यामध्ये औटकी नाहीये. औटकी म्हणजे 3.5चा पाढा. नवीन पोरांना कळतं की नाही मला ठाऊक नाही, पण आम्ही औटकी पाठ केली होती. ठीक, आउट आउट बेआउट 7 3 आउट 10.5 आधी 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 आधी. मूळ मुद्दा असा, हे 350 वर्ष. आणि म्हणून मला अगदी प्रामाणिकपणानं गेली कित्येक वर्ष माझ्या मनात येत असलेला विचार या वर्षी आरंभ करावा असं वाटलं. आणि तो विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा. ही व्याख्यान रूपानं, नाट्य रूपानं, महानाट्य रूपानं लोकांच्या पुढे येणं तर ठीक आहे, पण ज्याप्रमाणे भागवताची, रामायणाची, महाभारताची कथा आपण धार्मिक व्यासपीठावरनं सांगतो, त्या प्रकारे छत्रपतींची कथा धार्मिक व्यासपीठावरनं सांगितली जावी, हा माझा अट्टहास होता. आणि त्याचा आरंभ मी चैत्रशुद्ध प्रतिपदेला, गुढीपाडव्याच्या दिवशी पतंजली योगपीठामध्ये पहिली छत्रपती शिवाजी महाराज कथा करून त्याची सुरुवात केली. आणि त्यानंतर तर रोज मी या अभियानामध्ये आहे. या 350 वर्षाच्या कालखंडामध्ये जो काळाकुट्ट कालखंड आहे, ज्याचा इतिहास तुम्हाला वाचवणार नाही असा आहे, तो सांगण्या इतका वेळ आज नाहीये. पण या 350 वर्षाच्या काळ्याकुट्ट अंधकारामध्ये जर शिवाजी महाराज तर नंतर यायचे होते, पण समाज मन पोचलं गेलं, समाज मनानं दम धरला, समाज मन टिकून राहिलं. याचं एकमात्र अत्यंत महत्वाचं कारण पंढरपूरची वारी हे आहे, हे लक्षात ठेवा. संतांनी समाज मनाची धारणा केली. अस्मानी आणि सुलतानी अत्याचार चालूच होते. तग धरायला काहीतरी पाहिजे, मन कुठेतरी जोडलं गेलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणाहून एनर्जी मिळाली पाहिजे. ती शक्ती प्राप्त होती या आमच्या सगळ्या भक्तिप्रेमानं ओथंबून गेलेल्या संतांनी चालू ठेवलेल्या वारीमध्ये. वारीनं हे सगळं जिवंत ठेवलं. आणि त्यामुळे जगाच्या इतिहासात इस्लामचं भयंकर आक्रमण सुरू झाल्यानंतर ज्या ठिकाणी 75 ते 80 वर्ष इस्लामचं राज्य राहिलं, ते कुठलंही राष्ट्र पुन्हा उभं नाही राहू शकलं. हा सगळा इतिहास तुम्हाला वाचायचा असेल
तर संघाचं साहित्य वाचण्याची आवश्यकता नाहीये. आमच्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रामाणिक समाजवादी झाला. प्रामाणिक समाजवादी म्हणतो मी त्याला. ते नरहर कुरुंदकर. त्यांचं जागर हे पुस्तक आपण वाचा. म्हणजे लक्षात येईल कशा प्रकारे हा धर्म टिकला. जगात कुठल्याही संस्कृतीला वाचता आलं नाही. सगळ्या ऐतिहासिक विद्वानांचा एकच निष्कर्ष आहे, द ओनली एक्सेप्शन इज इंडिया. शतकांच्या पारतंत्र्यानंतर सुद्धा हा देश तसाच उभा आहे. आणि याचं श्रेय फार मोठ्या अंशी आमच्या संत परंपरेला जातं. पण संत परंपरेचा हा प्रवाह चालता त्या संत परंपरेच्या प्रवाहाच्या पुण्याईचं फळ प्राप्त झालं आणि शिवनेरीवरती एक सूर्याचा उदय झाला. त्या सूर्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींनी काय काय केलं हे आता मी तुम्हाला सांगत बसण्याची वेळ नाहीये, पण ते सगळं ऐकण्यासारखं आहे, फार महत्वाचं आहे. आणि आज त्यातला एक फार महत्वाचा दिवस आहे बरं का. आज तारीख काय आहे? 10 नोव्हेंबर 1659. या दिवशी दुपारी 2 वाजता प्रतापगडावरती छत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. कोथळा बाहेर काढला. आमचे पुणेकर विद्वान चर्चा करत असतात कधी कधी, आधी खानानं कट्यार मारली की आधी शिवाजीनं वाकणं खुपसली. अरे शिवाजी काय बावळट होता काय? खानानं कट्यार मारण्याची वाट त्यानं कशाला पाहायची होती? तो पाहणारच नव्हता. हा एकच प्रसंग असा आहे ज्या ठिकाणी छत्रपतींनी आपल्या सल्लागारांचं काही ऐकलं नाही. 100% त्यांच्या सल्लागारांनी आसपासच्या लोकांनी सांगितलं होतं, महाराज सल्ला करावा, खानाचं बळ फार जास्त आहे, धोका होईल, सल्ला करावा. महाराज म्हणाले नाही करणार. भवानी मातेनं मला दृष्टांत दिलेला आहे, मला 32 दातांचा बोकड हवा आहे, 32 दातांचा बोकड. त्यांनी ठरवून ठेवलं होतं. खानाने काही केलं नसतं तरी पण खान वाचणार नव्हता. छत्रपतींना पक्क कळून चुकलं होतं की आपल्याला एकच आदेश आहे जगदंबेचा, खानाचा एन्काउंटर करायचा आहे. When crime is confirmed. अरे पंढरपूरचं मंदिर त्यानं तोडलं, तुळजाभवानीचं मंदिर त्यानं तोडलं, विध्वंस केला. त्यानं आणखी एखादी कट्यार भोकसण्याची वाट बघणार काय शिवाजी महाराज? When crime is confirmed, encounter is the best solution. हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. 10 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज खानाचा एन्काउंटर केला आणि त्यानंतर काही दिवसांनी लाल महालामध्ये शाहिस्ते खानाचं सर्जिकल स्ट्राईक केला. हे शिवाजीचं चरित्र आहे. ते मी का सांगतोय आता? एवढ्या करता सांगतोय, निर्मल वारी, हरित वारी, ही उत्तमोत्तम हरित, अत्यंत हरित व्हावी याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू. मला जे करता येईल, जे करणं अपेक्षित असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न मी करेन याची खात्री देतो. पण माझा प्रश्न त्याच्या पलीकडचा आहे. वारी निर्मल असली पाहिजे, वारी हरित झाली पाहिजे, हे खरं आहे. पण वारी अखंड चालावी की न चालावी, दरवर्षी ती असावी की नसावी, तुमच्या मनात काय आहे? मित्रांनो, ती जर अखंड चालावी असं वाटत असेल तर एक महत्वाचं कार्य तुम्हाला करायला हवं. अत्यंत महत्वाचं कार्य तुम्हाला करायला हवं. 20 नोव्हेंबरला योग्य ठिकाणी बटन दाबायला तुम्हाला वेळेवरती पोहोचायला.
मस्कतहून विमानं भरभरून येत आहेत, दुबईहून विमानं भरभरून येत आहेत, अबुधाबीहून विमानं भरभरून येत आहेत एका दिवसाचं मत देण्याकरता. आणि आमचा हिंदू आळशी मतदाता आपल्या घरापासून मतदानाच्या बूथ पर्यंत पोहोचत नाही. त्याच्या दुर्दशेला तो स्वतः जबाबदार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा आळस झटका केवळ 20 नोव्हेंबरला मतदान करा हे सांगण्याकरता मी उभा नाहीये. तुम्ही तर करालच, पण मतदान करवा आणि 100% हिंदू मतदान झालं पाहिजे याचा आग्रह धरा आणि तशा प्रकारचा प्रचार. विक्रमी मतदान हिंदूंनी करून दाखवलं पाहिजे. आमच्या संतांनी, आमच्या राष्ट्रपुरुषांनी किती किती कष्ट सोसले, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेलं कार्य हे इतकं जिकिरीचं आणि जीव घेणं होतं. मतदान करणं तर फार सोपी गोष्ट आहे. आणि मी आता का सांगतोय, मी माझे नोव्हेंबर महिन्यातले सगळे कार्यक्रम स्थगित करून एका कामाकरता निघालोय, छत्रपतींचा संदेश सगळीकडे पोहोचवण्याकरता. आणि याचं मुख्य कारण बांगलादेशामध्ये जे घडलं त्यानं खाडकर माझे डोळे उघडले. आणि माझ्या लक्षात हे येऊ लागलं की हा धोका केवळ त्या छोट्या प्रदेशाचा नाही आहे, हा धोका आपल्या उंबरठ्यावरती येऊन उभा आहे. आणि ते आपल्या देशामध्ये कुठेही घडू शकतं. आणि तशा प्रकारची तयारी या सगळ्या राक्षसांनी चालवलेली आहे. तुम्ही काय तयारी करताय हा मुख्य प्रश्न आहे. आणि जेव्हा हे घडेल तेव्हा तुमची घरं ठिकाणावरती राहणार नाही, मंदिरं ठिकाणावरती राहणार नाही, तुमच्या लेकी सुना ठिकाणावरती राहणार नाही. वाटते त्या प्रकारचं घडू शकतं. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर अजून सुद्धा त्यावेळच्या क्लिप्स बघा, बांगलादेशाच्या वेळच्या कशा प्रकारचे अत्याचार केवळ हिंदू आहे म्हणून. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मतदान कोणाला करावं हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही कुठल्या पक्षाला बांधील नाही आहोत. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्या रक्तामध्ये आणि आपल्या विचारांच्या मध्ये असेल तर तुम्हाला हेच केलं पाहिजे. परवा पंढरपूरच्या सभेमध्ये मी सांगितलं, जो कीर्तनकार, जो प्रवचनकार, जो स्वतःला धार्मिक बनवणारा धर्मपंडित किंवा धर्माचार्य असेल, तो जर त्या पक्षाच्या दावणीला बांधला गेला असेल की जो पक्ष हे म्हणतो की आम्ही तर मुसलमानांच्या करता आहोत, तर तो देवद्रोही आहे, तर तो धर्मद्रोही आहे, तो ज्ञानोबा तुकारामांचा नाही आहे, तो कुठल्या तरी साहेबाला विकला गेलेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, संपूर्ण देशाला महाराष्ट्रापासून अपेक्षा आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेल्या पुण्यामध्ये बसलेलो आहोत. आणि त्यामुळे त्यांची प्रेरणा आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. छत्रपतींचा एकच विचार होता. मिर्झा राजा जयसिंगांना त्यांनी लिहिलेलं पत्र आपण केव्हा तरी वाचा. छत्रपतींनी भोसल्यांचं राज्य नाही स्थापन केलं, मराठ्यांचं राज्य नाही स्थापन केलं. त्यांनी लिहिलंय, मिर्झा राजे फक्त एका गोष्टीचा विचार करा. जिजाऊ आई साहेब छत्रपतींना, बाळराजेंना लहानपणी विचारत असत, त्यांच्या विचारांना चालना देण्याकरता, शुभा एका गोष्टीचा विचार कर, मराठ्याची तलवार मराठाला का मारते रे? मराठा मराठ्याशी भिडतोय, रजपूत रजपुताशी भिडतोय. छत्रपतींनी मिर्झा राजेंना लिहिलं, हे विधर्मी लांडगे
आमच्या धर्मातल्या सिंहांना आपसामध्ये भिडवून ठार मारतात आणि हे त्याच्यावरती मजा करतात. मिर्झा राजे, फक्त इतकं लक्षात घ्या, मला राजा नाही बनायचंय. तुम्ही सिंहासनावरती बसा, मी तुमचा सेनापती होतो, पण माझी एकच आकांक्षा आहे, ती म्हणजे दिल्लीच्या सिंहासनावरती बसणारा राजा हिंदू असला पाहिजे. ती गोष्ट लक्षात. हे छत्रपतींचं अंतःकरण आहे. कधी कधी मला एक पुस्तक लिहावंसं वाटतं, मी केव्हा तर माइंड ऑफ शिवाजी. छत्रपतींच्या अंतःकरणातल्या उलघाली काय होत्या, कसं त्यांनी चिंतन केलं असेल, हा विषय फार महत्वाचा आहे. तितका वेळ आता आज मला बोलायला नाही आहे. पण मित्रांनो, संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य पुण्यात आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. पक्षातीत होऊन चिंतन करण्याची चांगली सवय आपण लोकांनी सोडून दिली. याचे फार वाईट परिणाम आपल्या देशावरती होत आहेत. कोणी कुठल्याही पक्षाचं असू दे रे, पण देशहिताची कामं ही सगळ्या पक्षांची मिळून असतात. अशा प्रकारचं विपक्षाला का वाटत नाही? आपल्या समोर इस्रायलचं उदाहरण का आठवत नाही? पापी अरबांची आक्रमण आरंभ झाल्याबरोबर इस्रायलच्या विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाशी मिळून वॉर कॅबिनेट स्थापन केली. आपसामध्ये निवडणुकांच्या वेळेला आम्ही हवं तसं लढू, पण परक्याशी लढा देताना आम्ही सगळे एक राहू, अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांचं चिंतन हवं. पक्षाला विरोध करता करता आपण राष्ट्राला विरोध करायला लागलो आहोत. अशा प्रकारचं आपल्या देशात वातावरण निर्माण होणं ही धोक्याची गोष्ट आहे. तुकडे तुकडे गँग आणि सगळ्या जगातल्या अत्यंत भयंकर दुष्टशक्ती या देशाला खाली पाडण्याकरता, मागे ओढण्याकरता सारखा प्रयत्न करताय. सारख्या षडयंत्रांचा एक प्रवाह वाहतो आहे. इतक्या अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये सुद्धा स्पेस सायन्स मध्ये आज भारताचा पहिला नंबर आहे. चंद्रयान 3 आपण पाठवू शकलो आणि परवा 10-15 दिवसापूर्वी स्पेसचं यंदाचं सर्वात पहिलं पारितोषिक भारताला मिळालं. तुम्ही धनत्रयोदशी साजरी केली का? सर्वांनी केली ना? एक बातमी तुम्हाला कळली का? 25 वर्षापूर्वी 1999 ला आपल्या देशानं डबघाईला आल्यामुळे 32 टन सोनं लंडन मध्ये गहाण ठेवलं होतं. आमच्या केंद्र सरकारनं ते सगळं सोनं गहाणातनं सोडवून धनत्रयोदशीच्या दिवशी परत भारतात आणून पोहोचवलं. 32 टन सोनं. मी तुम्हाला आरबीआयचा रिपोर्ट सांगतोय. आमच्या देशामध्ये हिंदू आजही परतंत्र आहे, गुलाम आहे. बकवोर्डाचा हा अकराळ विक्राळ बनलेला भस्मासूर हा कधी कशाला गळत करेल सांगता येत नाहीये. काही नाथाची मणी गेली हातातून. बद्रीनाथाचं मंदिर हे बदरुद्दीन पीराचं स्थान आहे असं म्हणून त्याच्यावरती फक्त आपला दावा ठोकला आहे. हे सगळं काय चाललंय आहे? आणि त्यामुळे अशा प्रकारची अराष्ट्रीय कृत्य करणाऱ्या लोकांना हद्दपार करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, धार्मिक कर्तव्य आहे.
धर्म वाचवण्याकरता त्याची आवश्यकता. आम्हाला पक्षांशी काही घेणार नाहीये, पण धर्म आमचा टिकला पाहिजे. हिंदू मनी फॉर हिंदू कॉज. तुम्हाला ठाऊक आहे का, तर मला वेळ नाहीये, खरोखर मला वेळ हवा होता. तामिळनाडू गव्हर्नमेंटनं गेल्या 12-13 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट दिलंय. काय ऍफिडेव्हिट दिलंय ठाऊक आहे? आम्ही गेल्या 20 वर्षामध्ये हिंदू मंदिरांच्या पासनं 5,000 किलो सोनं घेऊन टाकलं. 5,000 किलो सोनं. हिंदू मंदिरांचं काय अधिकार होता? इतर देवस्थानांचा घेत नाही, घेऊ शकत नाही. अन्य लोकांना आपले धर्मग्रंथ शिकवता येतात शाळांच्या मधनं, हिंदूंना धर्मग्रंथ शिकवता येत नाही. त्याचा क्लॉज आहे 30A. हे घटनेमध्ये नेहरूंनी घातलं. वल्लभभाईंनी त्याला विरोध केला, तेव्हा नेहरू चुप राहिला. पण दुर्दैवानं 4-5 महिन्यानंतर वल्लभभाईंचं निधन झालं आणि नेहरूंनी तो क्लॉज चुपचाप घालून टाकला. असं सगळं घडत गेलं. या सगळ्याचा जाब केव्हा तरी तुम्ही विचारणार की नाही? वयाच्या 12व्या वर्षी आदिलशाहच्या समोर मान झुकवून मुद्रा करण्याकरता नकार देणाऱ्या शुभांचे आम्ही वारस आहोत, याची कधी जाणीव आपण करणार की नाही? आणि म्हणून मित्रांनो, एकच काम, हे माझं या महिन्याभरातलं काम नाहीये. यानंतर काही वर्ष मी केवळ हिंदू समाजाची, एकी हिंदू समाजाची समरसता निर्माण व्हावी याच करता प्रयत्न करणार आहे. ही माझी शिवचैतन्य जागरण यात्रा आहे. आणि हिंदू समाज एकी करू लागला की काय घडतं त्याचं पण एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. परवा अमेरिकेच्या राष्ट्रपतींची निवड झाली आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी आमचे प्रिय ट्रम्प तात्या विराजमान झाले. ट्रम्प तात्यांनी निवडून आल्यानंतर जे भाषण केलं, पहिलं भाषण, त्यामध्ये त्यांनी सांगितलं, मी निवडून आलो याचं मुख्य श्रेय अमेरिकेत राहणाऱ्या इंडियन हिंदूंच्या एकीला जातं. हिंदूंनी एक मतानं मला मतदान केलं म्हणून मी निवडून आलो. हे ट्रम्पचं भाषण उपलब्ध आहे, यू कॅन लिसन टू इट. हिंदूंची एकी जर अमेरिकेत चमत्कार घडवू शकते तर ती भारतात सुद्धा घडवू शकते, महाराष्ट्रात सुद्धा घडवू शकते, आणि ते आपल्याला करून दाखवायचं आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. जय श्री राम. मी पहिल्यांदा हिंदू आहे, नंतर मराठा आहे. मी पहिल्यांदा हिंदू आहे, नंतर ओबीसी आहे. मी पहिल्यांदा हिंदू आहे, नंतर माळी आहे. मी पहिल्यांदा हिंदू आहे, नंतर गुजराती आहे. मी पहिल्यांदा हिंदू आहे, नंतर लिंगायत आहे. मी आधी हिंदू आहे, नंतर महानुभाव. मी आधी हिंदू आहे हा भाव जागृत करून या हिंदुत्वाची एकी निर्माण करणं हे या राष्ट्राच्या उत्थानाचं सगळ्यात मोठं साधन आहे. ते साधन आपण सर्वांनी स्वीकारावं आणि गफलतीत न राहता. तुम्हाला विठोबाची आण आहे. 20 तारखेला कमीत कमी 25 फोन करा, मतदान केलं की नाही, मतदान केलं की नाही, एकमेकांना विचारा, वातावरण तयार करा, लोकांना आपल्या घरून काढून मतदानाच्या बूथ पर्यंत पोहोचवा. लहान मुलांच्या पैठणी पण त्याकरता लावा, तुम्ही पण त्याकरता हिंडा. वारी करता एवढं काम करता, वारी अखंड राहण्याकरता जर हे नाही केलं तर तुम्हाला काही वर्षानंतर वारी काढता येणार नाही, नंतर गणपती बसवता येणार नाही. कर्नाटकात गणपतीला तुरुंगात राहावं लागलं, हे लक्षात ठेवा. बांगलादेशाचा
आत्ताचा सगळा जो घडलेला अत्यंत भीषण प्रसंग आहे तो लक्षात ठेवा आणि अखंड वारी करता सावधान राहून 20 तारखेला मतोत्सवामध्ये आपलं कर्तव्य प्रामाणिकपणानं पार पाडा. धन्यवाद.